निर्वस्त्र राहून आंघोळ केल्याने कोणते संकट विघ्न येतात. स्त्री व पुरुषांनी आवर्जून हे नियम पाळावेत. लक्ष्मीची अवकृपा अडथळे यायला लागतात. पिढ्यानपिढ्या काही रीती आणि प्रथा या आपण पाळत असतो, पण त्या प्रथेमागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्याने, म्हणजे जी स्त्री आणि पुरुष निर्वस्त्र होऊन आंघोळ करतात त्यांच्यासोबत नेमकं काय घडतं, त्यांना कोणते संकट, दुःख, दारिद्र्यांना सामोरे जाऊ लागू शकते. कारण माहिती नसतं. घरातील मोठी मंडळी सांगतात, म्हणतात, अंघोळ निर्वस्त्र विवस्त्र स्थितीत करू नये. एक कान उघडे करून आवर्जून ऐकावे, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल. माता लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होईल. संकट, त्याचबरोबर घरात दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष वाढेल. हिंदू धर्मात अनेक रीतिनियम सांगण्यात आलेले आहे. यासोबत प्रत्येक समाजाच्या आपल्या परंपरा आणि प्रथा असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील व गोष्टीबद्दलही शास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहेत. त्यातील महत्त्वाचा नियम हा आंघोळीबद्दल सांगण्यात आलेला आहे. घरातील जुनी आणि मोठी मंडळी आपल्या कामात किंवा लहानपणापासून एक सवय लावतात. आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर ठेवावा अशी शिकवण देतात. विवस्त्र आंघोळ करू नका असं म्हणतात, पण यामागील कारण काय आहे 99% लोकांना माहिती नसतं. आज आपण या नियमामागील शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक कारण आपण जाणून घेणार आहोत. एकदा भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते. लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेमध्ये स्नान करत आहेत आणि त्यानंतर हर हर गंगे असं म्हणत आहेत. तो प्रियजनांनो, श्रोते हो, जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण श्रद्धेने आणि भावनेने नक्की ऐकावी. जेव्हा लक्ष्मी देवी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेमध्ये स्नान करत आहेत आणि हर हर गंगे असं म्हणत आहेत, परंतु प्रत्येकजण दुःख आणि अस्वस्थ का आहे, तेव्हा लक्ष्मी देवीने भगवान श्री हरी विष्णूंना विचारले की इतक्या वेळा गंगेमध्ये स्नान करूनही स्त्रियांचे आणि पुरुषांचे जे पाप आहे किंवा दुःख आहे ते नष्ट का होत नाही. आता गंगेचं तथ्य राहिलं नाही का. यावर श्रीहरी विष्णू म्हणाले, गंगेत एवढी शक्ती आहे, पण या लोकांनी पापाचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केले नाही, मग त्यांना फायदा कसा होणार. लक्ष्मी देवीने आश्चर्याने विचारले की त्यांनी गंगेमध्ये जर स्नान केले नाही, आंघोळ केली नाही, तर आंघोळ करून सर्वजण जात आहे, तर त्यांच्या शरीरही अजून कोरडे झालेले का नाही. श्रीहरी विष्णू म्हणतात की स्त्री आणि पुरुष हे लोक फक्त पाण्यात डुबकी मारून येत आहेत. मी याबद्दल सर्व रहस्य जे आहे ते तुम्हाला एक कथा सांगत आहे. दुसऱ्या दिवशी रिमझिम आणि जोरदार पाऊस चालू झाला. रस्ते जी आहे ती चिखलाने भरलेली होती. एका चौकात गोल खड्डा झालेला होता. भगवान श्रीहरी विष्णूंनी एका म्हातारीचं रूप धारण केलं आणि त्या खड्ड्यामध्ये स्वतः जाऊन पडले होते. जणू काही माणूसच चालत असताना त्या खड्ड्यामध्ये पडला. कितीही प्रयत्न केले तरीही त्या खड्ड्यामधून बाहेर यायचा प्रयत्न जमत नव्हता. त्यांनी लक्ष्मीजीला समजावले आणि तिला खड्ड्याजवळ बसवलेत आणि त्यांनी लक्ष्मीजीला समजावून सांगितले, जो कोणी पुण्यवान व्यक्ती मला या खड्ड्यातून बाहेर काढण्यास मदत करेल, तेव्हा फक्त असं म्हणायचं आहे, सांगायचं आहे, माझी पती पूर्णतः पुण्यवान आहेत. तुम्ही या लोकांना हाक द्या. त्यांना असं म्हणायचं आहे की सतत हाक मारत राहा की माझे पती चुकून या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत. कोणीतरी पुण्यवान आहेत, अज्ञानी आहेत, त्यांनी याची सुटका करावी. आवर्जून म्हाताऱ्या माणसाची मदत करावी. आणि भगवान विष्णूने हे देखील समजावून सांगितले की मला या खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझ्या पती पूर्णतः पुण्यवान आणि धनवान आहेत. त्यांनीच त्यांना स्पर्श करावा. जर तुम्ही पुण्यवान असाल तरच त्यांना स्पर्श करा, अन्यथा स्पर्श करता तुम्ही जळून राख आवर्जून व्हाल. आणि तथास्तु म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना ते जे काही शिकवले होते ते करू लागल्यात. गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलींना असे बसवलेले पाहून अनेकांच्या पापाची भावना येत होती. काही लोकांनी लक्ष्मीजीला असंही सांगितले की म्हाताऱ्याला मरू दे, तू त्यांच्याकडे का रडतेस आहे. तर काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते. त्यांनी म्हातारी पतीला हात देण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मी देवीने म्हणणे ऐकून तेही थांबले नाहीत. त्यांना वाटलं गंगेमध्ये स्नान करून आलो तर काय झालं, आपण तर निश्चितच पापी आहोत, पण मदत करताना आपण जळून राख झालो तर. शेकडो आणि शेकडो विचारले आणि इथून निघून गेलो. संध्याकाळ झाली तेव्हा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी म्हणाले, बघा कोणीतरी खरं मनाने पवित्र गंगेमध्ये स्नान करायला आले आहेत का. त्यानंतर
काही वेळाने एक तरुण हर हर गंगे असं म्हणत होता आणि गंगेमधून बाहेर आल्यावर लक्ष्मीजींना त्यांना हाच प्रश्न सांगितला आणि त्या तरुणाने मान्य करून घेतले आणि त्यांनी आपल्या दोन्ही हाताने भगवान विष्णूंना बाहेर काढण्याची तयारी सुद्धा केली होती. लक्ष्मी देवीने त्यांना थांबवले आणि म्हणाल्या, भाऊ, तुम्ही पूर्णपणे भाग्यवान आणि पुण्यवान असाल तर तुम्ही काहीही होणार नाही, पण जर तुम्ही भाग्यवान आणि पुण्यवान नसेल तर माझ्या पतीला स्पर्श करताच तू जळून खाक होशील. त्यावेळी त्या व्यक्तीने कोणताही विचार न करता तो लक्ष्मीजींना दृढनिष्ठेने म्हणाला आणि मनातून आणि दृढनिश्चयाने म्हणाला, ताई, तुम्ही माझं पापरहित असण्याचा संशय घेत आहात का? आताच मी पवित्र गंगेमधून स्नान करून आलेलो आहोत. परत गंगेमध्ये उडी मारू शकतो. जर मी काही पाप केलेले असेल तर पवित्र गंगेमध्ये जर आंघोळ केली आणि उडी मारली तर जे राहिलेले पाप आहे ते नष्ट होत असतात आणि मी तुमच्या पतीला खड्ड्यातून बाहेर काढतो आणि नदीमध्ये पवित्र गंगेमध्ये परत स्नान करून येतो. त्यानंतर वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामधून बाहेर काढले त्या व्यक्तीने. त्यानंतर श्रीहरी, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने त्यांना आपले खरे रूप प्रगट करून त्यांना दर्शन घेऊन धन्य केले. त्यानंतर लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू असं म्हणतात की इतक्या लोकांपैकी फक्त या गंगेत स्नान केले आहे या दृष्टीने नंतर जी व्यक्ती श्रद्धा ठेवतात, केवळ अभिमानपुरते पवित्र गंगेमध्ये स्नान करतात, त्यांना खरे फळ प्राप्त होते. पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते. गंगा स्नान यानंतर भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मी यांना म्हणाल्या, माता, आता मी तुम्हाला 12 गोष्टी सांगितलेल्या आणि या पृथ्वीवरील सर्व स्त्रियांनी आणि पुरुषांनी नियमांनी आणि कठोर काटेकोरपणे या नियमांचं पालन जर केलं तर या गोष्टी लक्षात ठेवतात. ते कधीही दुःखी, संकट, त्याचबरोबर घरामध्ये वाद येत नाहीत. पती पत्नीमध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि पितृदोष वास्तुदोष यांच्या घरामध्ये राहत नाही. कोणत्याही कामामध्ये यांना यश मिळत असते. नोकरी प्राप्ती लागत असते. घरात सुख समृद्धी नांदत असते. लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते आणि घरातील संपूर्ण दारिद्र्य, गरिबी संपूर्णपणे नष्ट होत असते. त्याचबरोबर पैसा, धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते व ती व्यक्ती कधीही दुःखी राहत नाही. त्यांच्या घरामध्ये पैसा, धनसंपत्ती, त्याचबरोबर घरात कधीही भांडणे होत नाही. त्यात संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगत. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली, हे देवा, ह्या 12 गोष्टी मला सांगा. यानंतर भगवान विष्णूने माता लक्ष्मीला ह्या 12 गोष्टी सांगण्यात सुरुवात केली. लक्ष्मी देवीने ह्या गोष्टी सांगायला लागल्या. त्या लक्षपूर्वक लक्ष्मी देवी ऐकू लागल्या. 12 गोष्टीचे अतिशय काळजीपूर्वक ऐका. यानंतर भगवान विष्णू म्हणतात, प्रिया, तुला ह्या 12 गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखीन एक गोष्ट सांगतो की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की नाही ही बाब याच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. लक्ष्मीदेवी ही काळजीपूर्वक ऐकत मग विष्णूजी सांगू लागतात की भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते. अंघोळीमुळे चेहऱ्यावर चमक आणि चेहऱ्यावर तेज राहते. शारीरिक आकर्षणाने मन वाढते, मन प्रसन्न होते आणि कोणत्याही कामात यश मिळत असते. म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर उठून आंघोळ करून पूजा केल्याने भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनात आलेले अडथळे कमी होत असतात. त्याचबरोबर लक्ष्मी अखंड घरात वास करत असते. घरात एका तरी व्यक्तीने किमान एकदा तरी एका मंत्राचं वाचन करावं. यामुळे कुटुंबातील ताणतणाव, मतभेद मिटवण्याकरता व कुटुंब एकत्र राहण्यासाठी श्री शिवाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ हा मंत्र पुरेसा आहे. रुद्र यंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र, रुद्र, शिवमहिम्न स्तोत्र, कालभैरव अष्टक यांनी अभिषेक करावा. ते तीर्थ कुटुंबातील सर्वच जणांना आवर्जून प्यायला द्यावे. वर्षातून एकदा कुलदेवताच्या दर्शनाला आवर्जून जावावे. मान सन्मान आवर्जून करावा. घरात सतत अपयश येत असेल, दुःख, अडचणी, वास्तुदोष, मुलांचे लग्न किंवा मुलीचे लग्न लवकर जुळत नसेल, पतीच्या जीवनात पैशाच्या बाबतीत अपयश येत असेल तर रोज एक पारायण पाठ, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे क्रमशः असे 14 दिवस किंवा 28 दिवस माता भगवतीची सेवा करावी. प्रश्न मार्ग लागतील, विवाह लवकर जमेल आणि घरातील वास्तुदोष दूर होईल. रोज गंगाजल गोमूत्र पाण्यामध्ये मिक्स करून सर्व घरामध्ये तुळशीच्या पाण्याने शिंपडावे. यामुळे वास्तुदोष, नकारात्मकता दूर होत असते. तर पवित्र गंगेमध्ये या अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केले. त्यामुळे जलदेवता, वरुण देवता आणि यमुना नदी
यांचे अवहेलना झाली, म्हणून या दुःखाचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करावा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्यावे. साध्या शब्दात सांगायचं म्हणजे विवस्त्र होऊन आंघोळ केल्यास जलदेवता आणि वरुण देवता याची अवहेलना होत असते. त्यामुळे जलदेवता आणि वरुण देवता यांचा अनादर अपमान होऊ नये म्हणून विवस्त्र होऊ नये. कधीही आंघोळ अशा पद्धतीने करू नये. अंगावर एकतरी कपडा आवर्जून असावा. पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती असायची. अशावेळी आंघोळीसाठी बाथरूम हे वेगवेगळे नसायचे आणि जुन्या काळात त्याला न्याहारीघर म्हटलं जातं. अनेक घरात त्याला दार नसायचं, पडदासुद्धा नसायचा. पडदा लावलेला असायचा कधी कधी, तर काही जुन्या न्याहारीघराला दार असलं तरीही त्याला नीट कडी लागायची. पटकन कोणी आलं अशा वेळी अंगावर कपडे नसेल तर आपलं रक्षण होत नाही. हे टळण्यासाठी आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर असावा हा नियम सांगण्यात आलेला होता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये. म्हणून या नियमांचं पालन करावं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.